सौरभच्या हत्येसाठी गुगलची मदत, एन्झायटीचा बहाणा, खोटं प्रिस्क्रिप्शन, मुस्कानची प्लॅनिंग पाहून पोलिसांनाही घाम फुटला। सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे। या घटनेने साऱ्यांना हादरवून सोडलं आहे। आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने ज्या निर्दयी पद्धतीने सौरभची हत्या केली, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते टाकीत भरले, त्यावर सिमेंट ओतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, हे सारं पाहून अनेकांना धडकी भरली आहे। या प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत। मुस्कानने सौरभची हत्या करण्यासाठी अत्यंत हुशारीने कट रचला होता। त्यासाठी तिने डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन सोबत छेडछाड करत चुकीच्या पद्धतीने औषध विकत घेतलं होतं। या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की मुस्कान आणि साहिल हे नोव्हेंबर महिन्यापासून सौरभच्या हत्येची प्लॅनिंग करत होते। 22 फेब्रुवारीला मुस्कानने 800 रुपयांना चाकू खरेदी केला। कोंबडी कापण्यासाठी हवा आहे असं सांगून तिने हा चाकू खरेदी केला होता। मुस्कान आणि साहिलने सौरभला बेशुद्ध करण्याचा प्लॅन आखला। त्यासाठी मुस्कानने एन्झायटीचा बहाणा केला। ब्रह्मपुरीत ती एका डॉक्टरकडे उपचारासाठी गेली। तिथे एन्झायटीसाठी डॉक्टरने जे औषध दिलं ते तिने गुगलवर सर्च केलं। त्यानंतर तिने एक बनावटी प्रिस्क्रिप्शन तयार केलं। मग तिने खैरनगर येथून औषध घेतलं। याचं बिलही आता समोर आलंय। मुस्कानने 25 फेब्रुवारीला आपल्या वाढदिवशी सौरभला हे औषध देण्याचा प्रयत्न केला होता, पण सौरभने त्या दिवशी दारू न पिण्याचं ठरवलं आणि त्यांचा प्लॅन फसला। रविवारी पोलिसांनी या मेडिकल स्टोअरवर छापा टाकून तपास केला, तेव्हा त्यांना कळलं की मुस्कानने येथून 3 प्रकारच्या औषधी खरेदी केल्या होत्या। या तिन्ही औषधींमध्ये मेझोलम नावाचं एक इंजेक्शन आहे, ज्याचा वापर अँटी डिप्रेशन ड्रग्सच्या रूपात केला जातो।